नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली सिरीज सुरू झाली सगळ्या ग्रहांची कारकस्थानं. वेगळाच विषय आहे ना हा, पण तुमच्या सगळ्यांच्या कुंडलीमध्ये बघितल्यावर तुम्हाला माझ्या कुंडलीमध्ये हा चांगलं काम करतो असं वाटतं. आपण शनीकडे जाऊया. प्रत्येकाच्या कुंडलीमधला शनी म्हटलं की घाबरायचं कारण नाही, कारण तुम्ही लहानपणापासून काही ना काही तर करतच असता. त्यालाच कर्म म्हणतात. कर्म म्हणजे अशी काही वेगळी गोष्ट नाही आहे. कार्य म्हणजे जे काही करतात ते, आणि जे निष्काम असतात त्या कार्याला कर्म म्हणतात. एवढाच कर्माचा अर्थ आहे. त्यामुळे शनी हा दशमेश आहे कुंडलीत, म्हणजे कर्माचा कारक आहे. पण हा कुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये असला तर तो त्या कुंडलीत ज्याची आहे त्या माणसाला चांगलं फळ देतो त्याचं. अशी जी स्थानं असतात त्याला त्या ग्रहाची कारक स्थानं म्हणतात, म्हणजे ग्रह तिथे चांगलं काम करतो. तर शनी हा नैसर्गिक सर्वात मोठा पापग्रह आहे. त्याच्याकडे जमीन नाही आहे, तो संपूर्ण वायूचा गोळा आहे. कार्बन त्याच्याकडे जास्त आहे. सूर्याचा प्रकाश त्याच्याकडे पोचत नाही, इतका तो सूर्यमालेमध्ये सगळ्यात लांब ग्रह आहे. पण तो आपल्या सूर्याभोवतीच परिक्रमा करतो, त्याच्यामुळे तो सूर्यमालेतलाच ग्रह आहे. आणि आपल्या पुराणांमध्ये सूर्यपुत्र शनिदेव असं एक म्हटलं जातं, म्हणजे शनीला रवीचा मुलगा समजला जातो. हा सर्वात मोठा पापग्रह, पण तो तमोगुणी आहे. पण शनीच्या बाबतीत असं आहे की शनी माणसाला कधीही निराश करत नाही. खूप प्रवाद शनीबद्दल आहेत की शनी म्हणजे दुःख, शनी म्हणजे म्हातारी माणसं, शनी म्हणजे अडचणी, शनी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये डिले. हे थोड्याफार प्रमाणात खरं आहे, पण हे सगळं म्हणजे शनी नव्हे. शनी म्हणजे काय आहे तर ऑर्गनायझेशन, स्ट्रक्चर, प्लॅनिंग, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि लिमिटेशन. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मेथॉडिकली करणारा शनी आहे. प्रत्येक गोष्ट ही स्वतःचं कर्म असल्यासारखा त्या कर्मामध्ये कायम स्वतःचे जीव ओतून काम करणारा शनी आहे. पण तो कर्माचा कारक असला तरी तो लाभाचा, म्हणजे इंटँजिबल गोष्टींच्या लाभाचा पण कारक आहे. त्यामुळे जो माणूस आपल्या कर्मामध्ये रत होत नाही, त्या कर्मामध्ये बुडून जात नाही, हे मी केलं असं म्हणत नाही, त्याला शनी उत्तम फळ देतो. कारण शनी हा लेट गो ग्रह आहे. ही सगळी झाली फिलॉसॉफी. ॲस्ट्रॉलॉजी फिलॉसॉफीचीच एक शाखा आहे. पण हा शनी तुमच्या कुंडलीमध्ये चांगला कधी म्हटला जाईल? त्याची जी स्थानं चांगलं काम करतात कुंडलीत ती स्पेसिफिक आहेत. एक तर पहिलं स्थान आहे तृतीय स्थान. हे कॅटेगराईजमध्ये बघायला गेलं तर हे उपचय स्थान आहे. उपचय म्हणजे बेटर विथ टाईम. जसजसं माणसाचं वय मोठं होत जातं तसतसा माणूस प्रगतीकडे जातो. तृतीय स्थानाचं नाव आहे पराक्रमस्थान. म्हणजे स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या स्किलमधून, कौशल्यांमधून अतिशय पराक्रम, चिकाटीने प्रयत्न करून यश मिळवणारच असा जो ग्रह आहे त्याला शनी म्हणतात. शनी स्वतःला यश मिळेपर्यंत संघर्ष करायचा थांबत नाही. हे संघर्षाचं स्थान आहे. पण त्यामुळे बेटर विथ टाईम असल्यामुळे सगळे पापग्रह तृतीय स्थानामध्ये चांगलं फळ देतात. कोणते पापग्रह? रवी, शनी, मंगळ हे तिघही तृतीयामध्ये उत्तम फळ देतात. शनी त्या स्थानाचा कारक ग्रह आहे. तृतीयातला शनी स्वतःचा बिझनेस करू शकतो. दुसरं शनीचं कारक स्थान आहे षष्ठ स्थान. षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे, दुःस्थान आहे. रोग, ऋण, रिपू यांचं स्थान आहे. इथे असणारा पापग्रह या तिन्हीमधून बाहेर काढतो, विजय मिळवून बाहेर काढतो. त्यामुळे षष्ठाचा शनी कारक आहे. जेव्हा 7000 वर्षापूर्वी ॲस्ट्रॉलॉजी लिहिली गेली तेव्हा जी चातुर्वर्ण्य पद्धती अभिप्रेत होती पराशर ऋषींना, त्याच्यामध्ये ब्राह्मण जे होते, म्हणजे जे वेदविद्या यज्ञ याग करायचे ज्यांच्यात ब्राह्मण्य होतं, त्यांचा ग्रह होता गुरु. त्यानंतर जे संरक्षणाचं काम करायचे लढवय्ये लोक होते त्यांचा ग्रह होता मंगळ. मग बार्टर एक्सचेंज सिस्टीम अस्तित्वात आली, चाकाचा शोध लागला हळूहळू, आणि मग माणसामध्ये व्यवहार सुरू झाले, व्यापार सुरू झाले. त्याचा कारक ग्रह हा आहे बुध. आणि त्यानंतर या सगळ्या
जगण्याच्या पद्धतीमध्ये, डे टू डे लाईफमध्ये माणसाला ज्या म्हणजे जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असे म्हटले जातात त्यांचं काम अत्यावश्यक आहे. कचरा डेपोच्या लोकांनी कचरा उचलला नाही तर काय हाहाकार माजतो हे पुण्यात अनुभवलं आहे आपण काही वर्षापूर्वी. त्याच्यामुळे ह्या शूद्र वर्णाची जी लोक आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे आहेत, त्यांचा कारक ग्रह शनी आहे. शनी म्हणजे सेवा, सेवाभाव हा शनीमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. षष्ठ स्थान हे प्रॅक्टिकल लाईफचं स्थान आहे, डे टू डे लाईफचं स्थान आहे. इथे असलेला शनी हा कायम सेवेमध्ये असतो, हा सेवा करणारा ग्रह आहे. षष्ठ स्थान हे लीगल मॅटर्सचं स्थान आहे आणि बुध, गुरु, शुक्र या तीनही ग्रहांना लॉचं नॉलेज आहे म्हणून हे चांगले वकील आहेत. पण शनी नुसता वकील नाही तर शनी हा न्यायाधीश आहे. हा सर्वात मोठा पापग्रह आहे आणि त्याला कुठलीही गोष्ट चुकीची जराही खपत नाही. मग तो शासन केल्याशिवाय राहत नाही, शिक्षा देतो म्हणजे जास्त कष्ट करायला लावतो. त्याच्यामुळे शनी म्हणजे ऑर्गनाइज्ड विथ प्लॅनिंग, सगळ्या कपॅसिटी लक्षात घेऊन अतिशय स्थितप्रज्ञपणे आणि स्ट्रिक्टली चिकाटीने यश मिळेपर्यंत काम करत राहणारा असा शनी आहे. षष्ठामध्ये हे सगळे गुण त्याच्यामध्ये असतात. हा तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो. आपल्या देशाचे राष्ट्रपती हे राष्ट्रपती पदावरनं निवृत्त झाल्यानंतर परत शिक्षक झाले आणि छोट्या छोट्या तळागाळातल्या मुलांसाठी त्यांनी काम केलं. हे आपल्या देशाचं फार मोठे एक चांगली गोष्ट या माणसाकडून आपल्याला माहिती आहे. त्यानंतरचं शनीचं कारक स्थान आहे हे अष्टम स्थान आहे. आपल्याला माहिती आहे की अष्टम स्थान हे मृत्यू आणि पुनर्जन्माचं स्थान आहे. शनीला काळ असंही म्हणतात. म्हणजे काय तर आयुर्मर्यादा मोजणं जे आहे हा काळ आहे. आयुर्मर्यादा मोजणारा ग्रह हा काळामध्ये मोजली जाते. आयुर्मर्यादा म्हणजे वर्ष हे हा काळ आहे. मग तो शनीला काळ का म्हणतात? आपल्याकडे पूर्वीच्या काळी जेव्हा एखाद्या माणसाला देवाज्ञा झाली तर यांना देवाज्ञा झाली असं लिहायचे किंवा म्हणजे मृत्यू पावले असं लिहिण्यापेक्षा यांचा काळ झाला अशी पद्धत होती. पेशवाई काळामध्ये पेशव्यांचा काळ झाला म्हणजे काय झालं तर ते पुनर्जन्माच्या स्थितीला गेले, त्यांच्या आत्ताच्या देहाचा काळ झाला, देह संपला आणि त्यांचा पुनर्जन्म होण्याच्या स्थितीला ते गेले. अशा स्थान जे आहे ते आहे मृत्यू आणि पुनर्जन्म, म्हणून अष्टम स्थान याचा हा ग्रह कारक ग्रह आहे. शनी हा अष्टमामध्ये आयुर्मर्यादा दाखवतो. शनी हा सगळ्यात जास्त दिवस एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला लागतात. तो 2.5 वर्ष एका राशीत असतो. त्याच्यामुळे लॉंग टर्म वाहून नेणं गोष्टी हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून अष्टमामध्ये शनी असलेल्या माणसाला आयुष्याच्या काळामध्ये दीर्घायुष्य मिळतं असं म्हटलं जातं. यानंतरचं शनीचं कारक स्थान आहे दशमस्थान. दशमस्थान हे स्वतःच्या कर्माचं स्थान आहे. कर्म म्हणजे जी गोष्ट दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या आत्मा म्हणजे माझा आणि त्याचा एक आहे हे ओळखून कुठल्याही मोबदल्याच्या रूपाची अपेक्षा न करता करण्याचं कर्म म्हणजे निष्काम कर्म, त्याचा हा शनी अभिप्रेत आहे. मुळात ह्या दशमस्थानामध्ये अतिशय चिकाटीने शनी काम करतो. चिकाटी, संघर्ष, योग्य त्या दिशेने काम करणं, मेथॉडिकली काम करणं, न थांबता काम करणं, हे सगळे गुण या शनीमध्ये आहेत दशमामध्ये. आणि शनी हा सरकारचा पण कारक आहे. त्यामुळे दशमात शनी असेल, एक तर हा नोकर आहे आणि सरकारचा कारक आहे, त्यामुळे दशमातले शनी, दशमातले रवी हे सरकारी नोकर असू शकतात. यानंतरचं शनीचं कारक स्थान आहे एकादश स्थान. कारण निसर्ग कुंडलीप्रमाणे हे कुंभ राशीचं आहे, म्हणजे शनीच्या मूल त्रिकोण स्वराशीचं स्थान आहे. इथे शनी उत्तम काम करतो. एकादश स्थानामध्ये दशमाचं धनस्थान, दशमापासून मिळणाऱ्या लाभाचं स्थान. त्यामुळे खरं म्हणजे उदित गोलार्धात असलेलं हे एकादश स्थान ह्या शनीला माणसाकडून काय अभिप्रेत आहे तर त्यांनी कायम लोकांच्या सेवेसाठी काम करावं आणि त्याच्यामधून इंटँजिबल असे लाभ मिळवावेत, आत्मिक समाधानाचे, म्हणून तो लाभाचा कारक आहे. नेहमीची कारकस्थानं आपण पाहिली. याच्याशिवाय याची अतिविशिष्ट कारकस्थानं आहेत. ती कुठली आहेत तर शनी हा सप्तमामध्ये
पश्चिम दिशेला उत्तम आहे. हे निसर्ग कुंडलीप्रमाणे शुक्राच्या राशीचं, तूळ राशीचं स्थान आहे. शुक्र हा उत्तम वकील आहे आणि सप्तमातला पश्चिम दिशेचा दिशाबली शनी हा उत्तम न्यायाधीशाचं काम करतो, म्हणून तो सप्तमाचा पण अतिविशिष्ट कारक होतो. आणि व्ययस्थानाचा शनी कारक आहे, कारण शनी म्हणजे लेट गो. शनी हा प्रॅक्टिकली आयुष्य जगतो, पण तो कुठल्याही गोष्टीमध्ये पैशासाठी हपापलेला, मटेरियल लाईफसाठी हपापलेला असा ग्रहच नाही. त्याला मटेरियल लाईफमध्ये समाधान आहे हे माहीतच नाही. त्याचं सगळं समाधान हे जास्तीत जास्त कष्ट करून स्वतःच्या कामात यशस्वी होणं, इथे त्याचं समाधान आहे. त्यामुळे द्वादश स्थान जे आहे हे स्थान मुळातच लग्नस्थानाला 12वं आहे, तोट्याचं आहे, शरीराच्या तोट्याचं आहे. म्हणजे काय तर तुम्ही जे प्रपंचामध्ये जगणार आहात तिथून परमार्थाकडे आयुष्य गेल्यानंतर उदित गोलार्धामध्ये तिथे असणारं इप्सित म्हणजे स्वतःचा आनंद. आयुष्यामध्ये माणसाला काय हवं असतं? पैसा हवा असतो हे उत्तरच नाही. पैसा हे मीन्स आहे, पण त्यामुळे तुम्हाला होतं काय, मिळतं काय तर आनंद मिळतो. माणसाला जेवढा जास्त आनंद अपेक्षित आहे तो आनंद निरपेक्ष असतो, स्वतःच्या मनासाठी असतो. अशा आनंदाकडे म्हणजे मोक्षाकडे जाणं आहे. त्याचा कारक ग्रह शनी आहे, कारण शनी हा लेट गो आहे, म्हणून तो व्ययस्थानाचा अतिविशिष्ट कारक आहे. अशी या शनीची इतकी कारकस्थानं पाहिली. आपल्या कुंडलीमध्ये शनी कशासाठी आलाय शोधा. कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, कुठल्या चरणात आहे शोधा. कारकस्थानामध्ये असलेल्या शनीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, 3, 6, 8, 11 स्थानामध्ये असलेला शनी हा माणसाला मरणोत्तर कीर्ती देतो. इतकं त्याचं काम वाखाणलं जातं. त्यामुळे कर्माचा कारक शनी हा माणसाला दुःख देतो असं अजिबात नाही. तो माणसाची कपॅसिटी दाखवतो. तुम्ही स्वतःच्या कपॅसिटीच्या बाहेर काम करायला गेलात तर यश कसं मिळणार? स्वतःची कपॅसिटी ओळखा, अतिशय शिस्तबद्ध काम करा. शनी म्हणजे शिस्त, डिटर्मिनेशन, पक्क धारणा तुमची पाहिजे कामाची. तुमची शिस्त पाहिजे कामामध्ये, सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजे, विथ प्लॅनिंग काम केलं पाहिजे. हातात आलं की घिसाडगाईनी केलं असा शनी नाही आहे. आणि ह्या सगळ्यामुळे मेथॉडिकली काम केल्यामुळे या सगळ्या कामाचं परिपाक हा स्वतःला मिळणारं यश हा असेल तर त्यात नवल नाही. त्यामुळे शनी नेहमी यशस्वी होतो. शनी माणसाला कधीही निराश करत नाही. शनीबद्दल फार मोठे समज आहेत चुकीचे, की शनीची साडेसाती म्हणजे फार त्रासाची, शनीची साडेसाती म्हणजे मला हे मिळणार नाही, मला आनंद मिळणार नाही, मला सुख मिळणार नाही, मला पैसा मिळणार नाही, असं अजिबात नाही. पण शनी तुम्हाला असेल माझा हरित देईल खाटल्यावरी असा नाही. तो तुम्हाला आयतं काहीही आणून देत नाही. श्रम करा, जेवढे श्रम तेवढं त्याच्याहून जास्तच चांगलं यश हे शनीचं गणित आहे. कारकस्थानामध्ये तर तो अतिशय उत्तम फळ देणार आहे. पण याचा अर्थ शनी तिथे आहे म्हणून हातावर हात धरून बसाल तर तो काही देणार नाही. काम करा, ते काम तुम्ही योग्य दिशेने कराल ही खबरदारी, ही जबाबदारी या कारकस्थानातल्या शनीची असते. एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपल्या कारकस्थानामध्ये शनी असेल तर आपण जे श्रम करू त्याचा मोबदला आपल्याला चांगल्या परिणामात मिळणार आहे हे नक्की आहे. चांगलं आहे की नाही? बघा तुमचा शनी कुठे आहे. प्रत्येकाने आपला शनी बघून घ्या आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या सगळ्या ग्रहांची कारकस्थानं दाखवते. शनीचं वय 36 आहे, त्यामुळे 36व्या वर्षानंतर तो स्काय इज द लिमिट आहे. भरपूर फळ देतो तोपर्यंत आणि काम करताना आयुष्यभर जेवढी चिकाटी दाखवाल तेवढं यश हे त्याचं गणित आहे. ओके, बाय बाय. पुढचा ग्रह पुढच्या टॉपिकमध्ये बघूया.